श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्रांनो तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघा गुरुवार आहे आणि गुरुवार स्पेशल म्हणजे तर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. त्यासाठी मी 2 पदार्थ बनवणार आहे. ते तुमच्या सर्वांच्या आवडीचे असतील आणि गुरुवारी कोणाकोणाचा उपवास असतो ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. माझा पण उपवास असतो आणि तुमचा सगळ्यांचा दिवस मस्त आनंदात जावो स्वामीचरणी हीच प्रार्थना. ज्यांची ज्यांची अक्कलकोटला जायची इच्छा आहे त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करो स्वामी समर्थ. चला आता ब्लॉगमध्ये मी काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. झटपट असं मस्त. आणि आता आज मी बनवणार आहे पुरी आणि बटाट्याची भाजी. तर पुरीची तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे, तर मी आजची रेसिपी माझी खास दाखवणार आहे ते म्हणजे बटाट्याची भाजी. ते आपण कशी हॉटेल स्टाईल बटाट्याची भाजी बनवणार आहोत. घरच्या साहित्यात अगदी कमी वेळामध्ये, जास्त तुमचा वेळसुद्धा लागणार नाही आहे. तर अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला दाखवते. आणि आणखी दुसरा पदार्थ सांगते, तुमची जास्त उत्सुकता आणत नाही आहे. तर ती तांदळाची खीर म्हणजे त्याला आता तुम्ही बोलू शकता, पण ते तांदूळ न शिजवता त्याचं न हे करता मी मस्त अशी तांदळाची खीर बनवणार आहे. तुम्ही त्याची पण रेसिपी बघा. दोन्ही आपल्यामध्ये गोड पण होईल आणि आपल्याला तिखट पण होईल. अशा पद्धतीने मी ह्या रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज मी इथे तुम्हाला आता 2 हिरव्या मिरच्या, टोमॅटो, अद्रक, लसूण असं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इकडे मी 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते मॅश करून घेणार आहे. आणि इकडे खाडे मसाले टाकले, तेलाचा थोडा जास्त वापर केला आहे. ती जी आपण पेस्ट केली होती ती टाकणार आहेत. धना पावडर आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, मिरची पावडर आहे आणि सगळं गरम मसाला वरून सगळं टाकणार आहे. आणि 1 चमचाभर मी बेसन टाकणार आहे, कारण भाजीला दाटसरपणा येतो. इथे गरम पाणी वापरायचं आहे. जे आपण हे करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. इकडे पुरी मस्त अशी तळून घेतलेली आहे. पुरीचा तुम्हाला एवढाच व्हिडिओ बघायला भेटेल. बघायचं असेल तर चॅनलवर बघा. आता मी इथे खीर करून घेते. काजू बदाम मस्त असे बारीक मी हे करून घेतलेले, तूप टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे सुकामेवा मस्त असा हे करून घ्यायचा आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि हे तांदूळ बघा, मी कच्चे तांदूळ आहेत ते असे फक्त भाजून घेणार आहे. दूध घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे, केसर म्हणून येते. मस्त यात तांदळाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची थोडीशी आणि याच्यामध्ये अशी टाकायची आहे. 5-10 मिनिट असं मस्त हलवायचे आहे. व्यवस्थित अशी शिजते आपली खीर. आणि तुम्ही बघू शकता 5-10 मिनिटाच्या नंतर मस्त अशी येते. वरून तुपाची धार सोडायची आहे आणि जे सुके मेवा आहे तो वरून टाकून घ्यायचा आहे. तर गाईज मी सकाळीच आता बनवणार होते जेवण आणि आजच ब्लॉग अपलोड करणार आहे. एडिटिंग वगैरे थोडंसं करून, का जास्त एडिटिंग वगैरे पण करणार नाही आहे, कारण सकाळीच मी ब्लॉग बनवणार आहे आणि रात्री म्हणजे गुरुवारचाच. आजचा गुरुवारचा ब्लॉग शुक्रवारी पडणार नाही आहे, कारण आज गुरुवार आहे. त्याच्यामुळे दुपारी मी जेवण बनवणार मस्त आणि मग हा ब्लॉग अपलोड करणार. तर दोन्ही ब्लॉग तुम्हाला, दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला कोणती जास्त, खिरीची रेसिपी आवडली की बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचीसुद्धा रेसिपी मला शेअर करा. मी जास्त असे काही कुक वगैरे नाही आहे, पण मी प्रयत्न करते असं बनवायचं वगैरे. तुम्हाला नक्की आवडेल आणि मग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. भेटूया. बाय.